Amru. The surprise is from you. What the surprise is all about? हॅपी बर्थडे निहिता. ऑल दीज इयर शिवाजी पार्क म्हणलं की टिप्सची फ्रँकी आणि सो अशा एरियामध्ये हे असं मल्टी रिअली चेरी ऑन टॉप बिकॉज दिस एरिया इज नोन फॉर फूड. मंडळी, एरवी आपण जेव्हा नॉनव्हेज सी फूड खायला जातो तेव्हा 350, 400, 500, 600 अशा रुपयाचे डिशेस खातोच ना आणि थाळ्या खातोच. सेम त्याच दरांमध्ये पण एकदम 7 स्टार लक्झुरियस अशा सेटअप मध्ये तुम्हाला हे सगळं मालवणी आणि महाराष्ट्रीयन जेवण मिळणार आहे विथ अ ट्विस्ट. मालवणच्या सुप्रसिद्ध चैतन्य हॉटेलच्या महारथींनी जर मेन्यू डिझाईन केला असेल तर तुम्हाला कळतच असेल काय आहे. इथे इतर क्युझिन पण मिळतात, पण मालवणी आणि महाराष्ट्रीयन क्युझिनला एक इंटरनॅशनल स्तरावरती नेण्यासाठी नॉन महाराष्ट्रीयन्स आणि फॉरेन डेलिगेट्स पर्यंत पोहोचवण्यासाठी हा असा लक्झुरियस सेटअप केलेला आहे. पण किमती एकदम अफोर्डेबल आणि स्टँडर्ड ठेवलेल्या आहेत. आता कुठल्या डिशेस बद्दल बोलते मी, उदाहरण देते. मालवणी कोलंबी फ्राय, जे तिरफळ चटणी आणि मँगो साल्सा, कुळद्याच्या पिठलाचं चाट, प्रॉन्स घी रोस्ट बनवले, शहाळ्याची चिली. शहाळी आपण छान छोटी छोटी, दिस इज द बोंबील टेम्पुरा, कारण ह्याला थोडी मेहनत जास्त आहे. सो ह्याला आम्ही म्हणतो सुरमईची कळपुटी, सुरमईची एक भाजी बनवली आहे. चला तर मग मंडळी, सज्ज व्हा निहिताचा बर्थडे सेलिब्रेट करायला आणि आपल्या मराठी माणसांनी एकदम सुंदर प्रकारे क्युरेट केलेला हा मालवणी महाराष्ट्रीयन मेन्यू बघण्यासाठी. लेट्स गो. नमस्कार मंडळी. सो आजचा आहे आमचा खूप स्पेशल ब्लॉग बिकॉज आहे माझ्या भाचीचा बर्थडे, तो सुद्धा पहिल्यांदा तिच्या बेबी सिस्टर बरोबर. आणि म्हणून आम्ही चाललो आहोत एका ऑसम अशा ठिकाणी जिथे मला कधीपासून जायचं होतं. मी बघून नेहमी विचार करायची, यार आय हॅव टू गो देअर. मी जागेचं नाव अजून कोणाला सांगितलं नव्हतं कारण हा आहे एक सरप्राईज. तर आपण चाललोय कोस्ट अँड ब्लूमला, जे आहे कोहिनूर स्क्वेअर, दादर वेस्ट मध्ये. आय थिंक जास्ती सरप्राईज राहिलेला नाहीये बिकॉज मी फोनवरती बोलत होते. आणि तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सांगते, कोहिनूर स्क्वेअर मध्ये सर्वात वरती टॉपला तुम्हाला कोस्ट अँड ब्लूम दाखव, कोस्ट अँड ब्लूम दिसणार आहे. अमरू इज माय कॅमेरा वुमन टुडे. व्हॉट द सरप्राइज इज ऑल अबाउट. मी जेव्हा हा पार्टी प्लॅन डिसाईड करत होते तेव्हा मी म्हणलं अशी जागा पाहिजे तिथे जेवण पण चांगलं मिळेल, रिव्ह्यूज चांगले असतील, बट इट्स ऑल्सो नाईस ऑन द पॉकेट. सो म्हणून मी इथे बघितलं रेट कार्ड आणि हे सगळं खूप रेग्युलर डिसेंट आहे, पण त्याच्यामध्ये लाईक 1000 टाइम्स असा एक्स्ट्रा वॅगन त्यांचा ऑम्बियन्स आहे जे आपल्याला स्पेशल ओकेजन्ससाठी युजली आवडतो, इस्पेशली मुलांना. बिकॉज लहान मुलांना असं असतं की माझा बर्थडे स्पेशल झाला पाहिजे, त्यासाठी मी इथे सेटअप केलेला आहे. इथे सी फूड वगैरे पण मिळतं. सो जर आपली मिक्स्ड मंडळी असेल सेलिब्रेशनसाठी, सो त्यांना इंडियन पण मिळेल प्लस कॉन्टिनेंटल इन एव्हरीथिंग, आणि ते सुद्धा अमेझिंगली प्राइस्ड. सो मला असा खूप मोठा बजेट नाही ठेवावा लागला. हाऊ आर यू एक्सपेक्टिंग द सरप्राईज? I don't know, very grand and very surprising because the surprise is from you. I'm so excited. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. Blow the candle first. Teen Queen. हॅपी बर्थडे अमरू. तुझी मुलगी आता टीनेजर झालेली आहे. बघा दुसरी मावशी ड्युटीज करते अँड शी हॅज लव्ड द सरप्राईज आणि खूप क्यूट असं डेकोर केलेलं. लेट्स मीट ॲट स्टार्टर्स. ही जागा सिलेक्ट करायच्या मागे अजून एक कारण आहे जे मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. पण इथला एक कॉर्नर बघा, एकदम युरोपियन स्टाईल इंटिरियर्स आहेत, लाइटिंग आहे आणि बार तर एकदम ग्लॅमरस आहे आणि रिअली व्हेरी गुड चॉईसेस इन देअर. टायमिंग आहे सकाळी 11:30 ते रात्री 12 वाजेपर्यंत, ऑल 7 days a week. वर्किंग मील्स असतात सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. आणि तुम्ही इथे प्रत्येक टेबलवरती बघाल ना तर तुम्हाला वेगळं क्युझिन दिसेल. पण इथे सर्वात छान गोष्ट ही आहे की थाळी पण दिसणार आहे तुम्हाला, ती पण आपल्या मालवणच्या चैतन्य हॉटेलची, जी तुम्हाला माहिती आहे की खूप प्रसिद्ध आहे ऑथेंटिक चवीसाठी. आणि आता मेन कारण ही जागा सिलेक्ट करण्यामागे हे होतं ह्यांचा प्रायव्हेट सेक्शन. सो हे पडदे दिसतात तुम्हाला, तिथे आत गेल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे प्रायव्हेट सेक्शन. एका साईडला काचा आहे जिथं नॅचरल लाईट येतोय आणि टेबल छान अरेंज होत आहे. तुम्हाला माहिती आहे असं वाटतं की जेव्हा एक स्पेशल ओकेजन असतं, कोणाचा बर्थडे अॅनिव्हर्सरी वगैरे, त्या माणसाला स्पेशल फील करवण्यासाठी असा सेटअप असेल तर खूप मदत होते. मध्ये एक पार्टिशन आहे, ते ओपन करून तुम्ही ऍक्च्युली ह्या टेबलचा डबल साईजची ऑक्युपन्सी पण करू शकता. आणि आता सेकंड जनरेशन ओनर चैतन्य हॉटेलचे जे आहे ते म्हणजे मित्र वाळके आपल्याला आजचा मेन्यू इंट्रोड्यूस करवणार आहेत. दिस इज अ टेक ऑन सूप मालवणी रस्सा.
सो मोस्टली आमच्या इकडे कसं व्हायचं, ज्यावेळी रविवारचं चिकन बनायचं, सो वाटप घालायच्या आधी जो एक सूप बनायचं किंवा रस्सा बनायचो, वी यूज टू ड्रिंक दॅट पर्टिक्युलर सूप फॉर ब्रेकफास्ट ऑन संडे मॉर्निंग. आणि पाऊस छान असायचा आणि ते सूप आणि मग त्याच्याबरोबर सकाळी पाव असायचे, मग त्याला बटर लावून पाव. सो इट यूज टू बी अवर ब्रेकफास्ट. सो वी आर सर्विंग दिस पर्टिक्युलर सूप. येस. सो वी कॉल इट बंगा. पहिलीच डिश इतकी युनिक होती, ह्याच्यामध्ये मालवणी मसाला वापरलेला. सो बेसिकली फक्त वाटप नव्हतं ह्याच्यामध्ये, आणि सर्व या प्रकारे केलेलं. जसं युरोप किंवा ओरिएंटल क्युझिनमध्ये कसं गार्लिक ब्रेड आणि क्रूटॉन्स बरोबर देतात, तसं हे पावाबरोबर होतं. सो आय होप लवकरात लवकर हे इंटरनॅशनल पब्लिकमध्ये फेमस व्हावं, की ही जी नेक्स्ट जनरेशन आहे त्यांच्यापर्यंत ह्या रेसिपीज गेल्या पाहिजे. मी त्यांना नुसता बंगा आणि मी त्यांना नुसता रस्सा म्हणून दिला तर ते नाही खाणार. वी आर सर्विंग द क्रॅब ड्रॉप सूप वेर यू हॅव सीझन क्रॅब मीट. छान हाताने काढले क्रॅब मीट आहे, एक फ्रॉथ आहे ढगासारखं, अँड दिस इज अ क्रॅब ब्रॉथ. क्रॅबचा तुम्हाला कम्प्लीट फ्लेवर येणार. तुम्ही केवढे सारे क्रॅब सूप ट्राय केले असतील, बट असं सर्व एक तर कधी केलेलं नाहीये. तो फ्रॉथ जर तुम्ही खाल्ला ना तो विरघळला, बट आणि हा क्रॅब म्हणजे ॲक्च्युली हा फ्रेश अशा चिंबोरीचा काढलेला मांस आहे आणि त्याला बॉईल करून आलं लसूण मीठ ब्रॉथ आहे. हा बाय फार द बेस्ट क्रॅब सूप. इट इज लुकिंग व्हेरी वॉटरी, पण त्याच्या जो क्रॅबची टेस्ट उतरली आहे ना, असं वाटेल बघून की काय टेस्ट लागेल, बट ॲब्सोल्युटली टेस्टी. प्रायव्हेट सेक्शन्स आपले खूप रेस्टॉरंट्समध्ये असतात, बट एवढा सगळा सेटअप करून प्राइसिंग यांनी इतकं, म्हणजे तुम्ही एरवी जे खर्च कराल जेव्हा एका नॉनव्हेज डिनरला किंवा लंचला जाल मोठ्या फॅमिलीबरोबर, तेवढ्याच बजेटमध्ये तुम्ही इथे ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकता. सो दॅट आय थिंक इज अ हायलाईट. आणि आत्ता मला कळालं की इथे त्यांनी ॲक्च्युली सुरुवातीला चैतन्य हे लावलेलं, थाळी लावली होती. सो मित्र मला दिसल्यानंतर मला कळालं की तो म्हणतो ना आपण की जेवणाला महत्त्व देणारी माणसं जेव्हा एखादी जागा सुरू करतात ना, तेव्हा ते बरोबर येतं तिथे. मालवणी बांगा इज मस्ट ट्राय हिअर. फर्स्ट प्लेस आहे अशी शिवाजी पार्कमध्ये की एवढे व्हरायटी ऑफ क्विझिन्स एकाच ठिकाणी मिळतात विथ सच ग्रेट इंटिरियर. खूप वेळा बघितलं की फॅन्सी जागा असली ना, की लाईक BKC वगैरे मधल्या जागा बघितल्या ना, यू हॅव अ स्पेसिफिक क्युझिन अँड दॅट विल बी एस. But here it's like everything is coming together. Yes, we are enjoying this. It is located at the core of Dadar Shivaji Park. So all these years Shivaji Park म्हणलं की टिप्सची फ्रँकी गोमांतक आणि हे, सो अशा एरियामध्ये हे असं मल्टी हे मिळतंय. दॅट इज रिअली what you can say cherry on top, because this area is known for food. I love the wall and like everything is so premium without premium pricing. I like the food also. Thank you. Thank you. तो फर्स्ट जे आहे सगळ्यांचं फेवरेट प्रॉन्स घी रोस्ट. प्रॉन्स आहे घी रोस्ट सॉसमध्ये आणि ते आपण सर्व करतो स्मॉल मिनी अप्पममध्ये. क्लासिक मालवणी कोलंबी फ्राय, तिरफळ चटणी आणि मँगो साल्सा. खूप इंटरेस्टिंग डिश आहे. हे आहे कुळदाच्या पिठलाचं चाट, म्हणजे हॉर्स ग्रॅम टिक्की चाट. सो वर कुळदाच्या पिठाची टिक्की बनवली आहे, त्याच्या खाली कुळदाच्या पिठापासून बनवलेली मटरी आहे. सिम्पल चाट प्रिपरेशन, स्वीट कर्ड अँड ॲरेज ऑफ चटणी, शेव. सो तुम्हाला जसं बाईट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. हा जो प्रकार आहे व्हेजिटेरियन ऑप्शन, लोकांना पनीर चिलीच्या पुढे काहीच नसतो. सो आपण ही बनवली आहे शहाळ्याची चिली. शहाळे आपण छान छोटी छोटी स्ट्रिप्स कापल्या आहेत, त्याला डीप फ्राईड केलं आहे आणि देन चिली सॉसमध्ये आपण टॉस केलं आहे. ओके, म्हणजे नॉनव्हेज जो खाणारा असेल, येस, त्यांनी सुद्धा ही डिश खाल्ली पाहिजे. मे बी चिकन चिली किंवा प्रॉन चिली विषय. दिस इज द बोंबिल टेम्पुरा. मी बोंबिल फ्राय खातो, स्टफ बोंबिल खातो. इज अ व्हेरी ट्रेडिशनल आणि माझ्या घरची रेसिपी आहे. ही माझ्या बाकीच्या रेस्टॉरंटला पण कुठे नाही, कारण ह्याला थोडी मेहनत जास्त आहे. सो ह्याला आम्ही म्हणतो सुरमईची कळपुटी. म्हणजे आपण भाज्या बनवतो ना, तसं आपण सुरमईच्या बोनलेस पीसपासून सुरमईची एक भाजी बनवली आहे आणि त्याच्यानंतर ती बनाना लीफमध्ये रॅप करून त्याला आपण फ्राईड केलं आहे. त्याला बोनलेस फिश खायचं असेल, दिस इज द परफेक्ट प्रिपरेशन. हो, खूप सिम्पल प्रिपरेशन. ते आता जे रोज बनवणार आहे त्यांच्यासाठी सिम्पल असेल. अरोमा ऑलरेडी असा पूर्ण टेबलवरती वाफांसकट पोचलाय ना. मग यू कॅन स्मेल इट. लॉबस्टर तंदूर इतका छान. आणि फर्स्ट टाइम मी किवी साल्सा बघितलाय विथ अ लॉबस्टर आणि मँगो. Mango tsurai, which represent like in Japanese word, tsurai means spicy. Okay.
So it has an sweetness of mango and followed by the spiciness of jalapeno, and the base will be tequila. Mango jalapeno margarita, which has sweet as well as spice in it. Enjoy a drink. थँक्यू सो मच. खाल्ला मी पहिल्यांदा बोंबिल टेम्पुरा ॲज सच खाणार आहे. क्रीमी ऑरेंज सॉस दिला त्यांनी, लाईक टाटा सॉस जसा असतो. सो क्रिस्पी बोंबिल, त्याच्यामध्ये तो मधला काटा पण नाही आहे. इट्स अ मस्ट ट्राय. मैथी म्हणाली म्हणजे खूप जागा अशा तिने सांगितलं, त्याच्यापेक्षा जास्ती हा आवडला, इथला आवडला रादर. प्रॉन्स रवा फ्राय असे जम्बो प्रॉन्स दिसतात. यम्मी आहे मी म्हणजे यम्मी आहे. सालसा कुछ अलग ही लेवल लग रहा है. मालवणी मसाला खरंच टेस्टी आहे का. कैरीची पण दिली आहे चटणी, त्यांची एक क्लासिक चटणी असते ती आहे. रवा फ्राय इज ग्रेट. म्हणजे हे प्रेपरेशन तर लाईक अप्पम मध्ये घी रोस्ट इज ब्रिलियंट. मेल्ट झाला. ॲक्च्युली बटर टोस्टची कशी टेस्ट आपल्याला आवडते तसं झालं आहे. त्या अप्पमला पण त्यांनी एवढं घी लावलं आहे. सुरमईची बोनलेस सुरमईची डिश इज फर्स्ट टाइम. कलपुटी हे बघ, दिस इज सो गुड. हिरवा मसाला खरंच छान आहे ग कोथिंबिरीचा. आणि तो कांदा असं जास्ती पण फ्राय केलं नाही. एक असं भुजण्यासाठी कसं असतं मॅरिनेशन असेल ना, तर ते कोथिंबिरीचं आणि हळदीचं वगैरे असं सिम्पल, तर त्याच्यामध्ये ते सगळं उतरलेलं आहे. खरंच बिलीव्ह होत नाही आहे की नॉर्मल स्टँडर्ड प्राइसेसमध्ये आपल्याला हा ऑम्बियन्स आणि हे जेवण मिळतं. द सुरमई इज सो गुड. पलपुटी मस्ट अँड हायलाईट म्हणजे कॅन यू इमॅजिन हे शहाळं आहे. हे शहाळं चिली यू कॅन से. त्याच्यावरती सेसमे म्हणजे तीळ आहे. दिस इज ऑल्सो सो गुड. म्हणजे इथे सो डिफरंट असं खावंसं वाटतंय. असं वाटत नाही की नारळ खातोय आपण. लाईक फ्लॅट स्पगेटी सारखी, बट द स्वीटनेस ऑफ टेंडर कोकोनट, स्वीट चिली. मस्ट ट्राय. कुळद्याच्या पिठीची टिक्की म्हणजे किती त्यांनी अस्सल जावं. हिरवा कुळद्याच्या पिठीचा रंग बघा. फुल ऑन लाईक अस्सल महाराष्ट्रीयन. त्याच्यावर अशी पापडी पण आहे. हा चाट तुम्हाला खूप वेगळा लागेल. बिकॉज कुळद्याचं पीठ कसं असतं माहिती आहे ना तुम्हाला. ते असं फुल माउथ असं कोट करतंय. सॉफ्ट आहे ती. आणि ते दुसरं क्रंची आहे आपलं क्रंची डाळिंब. आणि हे पण टाकलंय मँगो सालसा. ओ माय गॉड, सो गुड. ही परात एवढी जड आहे. अँड लुक ॲट दिस लॉबस्टर. किवी सालसा. ओके, मुळात मी पहिल्यांदा खाणार आहे. मला किवी सालसा आजपर्यंत कोणी दिलेला नाही आहे, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि त्याच्याबरोबर मँगो आणि आपली हिरवी चटणी पण. आणि काम सोपं करून ठेवलेलं आहे. कधी कधी खूप इच्छा असते क्रॅब्स खाऊया, लॉबस्टर्स खाऊया, पण कसे खायचे माहिती नसतात. सो इथे त्यांनी ॲक्च्युली सगळं फ्लेश मॅरिनेट तंदूर वगैरे सगळं करून आत या तंदूरच्या टाकलेलं आहे, बट त्याला प्रेझेंट ऑसम केलेलं आहे. बेसिक आपला तंदूर जे केलं आहे ते मी घेतलेला आहे हा किवी सालसा. तर असं एक टँगी चव येते त्या तंदूरला. आणि ऑल्सो मँगो सालसा. मँगो कैरी आहे, कैरी बेसिकली रवा मँगो आहे, कैरी आहे. आणि प्रेझेंटेशन अमेझिंग आहे. ही कुठली थाळी आहे? सो बेसिकली ही आमची पॉम्फ्रेट थाळी आहे जी आपण सर्व करतो घावण्यासोबत. आणि स्टार्टर्स मध्ये आपल्याकडे मोदक फिश आहे. अच्छा, हे बांगड्याचं तिथलं, लाल माठची भाजी, फिश करी विथ सर्व विथ सोल कढी आणि शॅलो फ्राय पॉम्फ्रेट. अदर इज अवर संडे चिकन थाली. याच्यामध्ये आपलं गावठी चिकन आहे, सागोती चिकन आहे, बोनलेस यू कॅन सी. देन वी हॅव गावठी चिकन विथ रस्सा विथ सोल कढी अँड द मोस्ट माउथ मेल्टिंग वी हॅव चिकन लिव्हर. आणि हे आपले वड्यासोबत सर्व. महादेव साईल. मी एज अ रेस्टॉरंट मॅनेजर ऑफ कोस्टम लूम. माझं गाव आहे मालवण. सो डिझर्ट जरा एक्स्ट्रा बर्थडे स्पेशल. ओ माय गॉड, त्याच्यावरती आहे तूप. सो इट्स लाईक तुम्ही म्हणाल की तनु हे काय, बट लाईक आपली खाद्य संस्कृती, वाय नॉट प्रेझेंट इट लाईक दिस. आणि सगळ्यांना जे स्टँडर्ड रेट्स असतात त्याच्यामध्ये असं केलं सर्व तर का नाही फेमस होणार आपलं क्युझिन यार. That's our unique dessert. We call it ragi pudding, which we serve on the bed of cashew crumbles and खोबऱ्याची वडी. In the middle of that, you can see a coconut ice cream, top it with the caramel. It's our unique dessert of Coastal Bloom. म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये बोलतो ना की पुरणपोळीचं आपलं पुरण असतं ते आपण राईस शीट मध्ये रोल अप करतो. ओरिएंटल क्युझिन्स मध्ये आपल्याला कोकोनट रोल्स जे मिळतात, सिगार्स, कोकोनट सिगार्स तसं, बट दिस इज गॉट पुरण इनसाइड. पुरण रोल व्हेरी नाईस. आणि त्याच्यात जे पिठी साखर डस्ट केली ना. हां, म्हणजे तुपावरती एनिवे पिठी साखर इज लाईक अ ड्रीम. आणि चिरोटे प्लस पुरण प्लस
अशी टेस्ट आहे. कळतंय मैथिली ताव मारतीये म्हणजे खूपच आवडलेत पुरणपोळी रोल. असे आक्रमण उभं राहून करतोय, फक्त एकटी मैथिली खाली बसून आक्रमण करतेय. असं कधी इमॅजिनच केलं नव्हतं ना रागीची वडी आपण खाऊ. दिस इज सो गॉर्जियस. ही कॉम्बिनेशन मस्ट ट्राय. थुलथुलीत अशा रागीच्या वड्या, क्रंची सॉसी नट्स आणि थंड आईस्क्रीम. लुसलुशीत मोदक, मालवणचं चैतन्य आणि उकडीचे मोदक म्हणजे बघा तुम्ही, काय मी अजून बोलू. उत्कृष्ट चवीचे होते. नाही, आमचं सेलिब्रेशन हे चालू राहणार आहे. व्हिडिओ लाईक करा. मम्मा आयराला सांभाळतीये, तिला फोमो होतोय. आमची एक बहीण आळशी आहे, ती खाली. लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि तुमच्या सेलिब्रेशन साठी कोस्ट अँड ब्लूमला नेहमी लक्षात ठेवा. फ्रॉम 5-year-old to 65-year-old, everyone is going to love it. Brilliant. दादरकर्स नाही, मुंबईकर्स all come here. Love you all. All come here. Love you all. Love you all. तर also here. पुणे आमचा व्हिडिओ झाला तरीही सोडत नाहीये. त्यांनी विचारलं पार्सल करायचं का, म्हणे काय उरलंच नाहीये पार्सल. 2025 सालातली एक यादगार अशी दुपार झाली ह्या जागी. थँक्यू फॉर वॉचिंग.